15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोनच दिन झेंडावंदन का मनवणार असे. 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र बनता. स्वतंत्र व्हानंतर बराचसा कालावधी चालणार भारतनी जी राष्ट्रनिर्मिती घटना कार्य बराच कार्य चालणार. मग भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान लिखिसन तयार कर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसनी आई अथक संविधान लिखासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनतली. ती 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनतली सन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसनी भारतीय संविधान तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंना हातमधीनं आणि त्यावेळेला राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद साहेब जे होता तळे वल्लभभाई पटेल या सगळ्या मंडळीसना आत्महत्येसनी आई संविधान दिन तर 26 नोव्हेंबर 1949 त्यामुळे त्याला संविधान दिन म्हणतात. तर त्यानंतर बात आहे 26 जानेवारी. तर 26 जानेवारी 1950 दिन जे संविधान लिखेल होतं त्यांनी अंमलबजावणी होईनी. म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून ही राज्यघटनानं जे काही काम होतं ते अंमलात होणं ते कार्यरत होईना म्हणून प्रजासत्ताक कायदेशीररित्या आपण म्हणून आणि त्या दिनले 26 जानेवारी म्हणजे गणतंत्र दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणतात बरं का. तर म्हणजे आपण स्वतंत्र तर वैनूत मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सगळ्या दृष्टीनं आपण स्वावलंबी वैनूत स्वतंत्र वैनूत. पण यानं मागे गहिरा मोठा हुतात्मासने आपलं प्राण्य आहुती दिले बलिदान दिले ते कधीच आपले विसर्जन चालणार नाही. त्यासले आपले कायम मरेपर्यंत आपला शेवटला श्वासपर्यंत त्यासनं योगदान आपल्या लक्षामध्ये ठेवणं आहे आणि राष्ट्र निर्माणाप्रती आपलं बी थोडंफार योगदान देणं आहे. तर म्हणजे तुम्हाला सगळ्यात एवढंच सांगणं की आपलं राष्ट्र निर्मितीमा बी तुम्ही बी थोडंफार योगदान द्या. म्हणजे 2 झाडं लावा 2 फुलं लावा. जसा काय त्या नारा आहेत जय जवान जय किसानना तसं किसाननं बी महत्त्व राहू द्या जवाननं बी महत्त्व राहू द्या. झाडं लावा आणि शिक्षणाचा प्रचार प्रसार करा आणि आपल्या शिक्षणाचा प्रचार प्रसार करीसन आपण स्वतः शिकानंतर दुसऱ्यातले बी शिकाव दुसऱ्यातले बी प्रेरित करतो. एवढंच सांगायचं सगळ्यातले. परत एकदा 15 ऑगस्टने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपलं फेसबुक पेज आणि इंस्टा आयडीला फॉलो करा.